नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मखदूम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मित्रांनो आता एक बदल झालेला आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जर कुठलाही बदल जर झाला तर आपण सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती अपडेट घेऊन येऊ। तर मित्रांनो, आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी मित्रांनो आज एक अपडेट आलेली आहे। तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये काय आहे। तर म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 5 अपडेट आलेले आहेत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सध्या 5 अपडेट झालेले आहेत। ते 5 अपडेट काय आहेत आणि जर तुम्ही त्या 5 अपडेटमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला मोठी रक्कम भेटणार आहे। तर मित्रांनो, 2100 रुपयाचा हप्ता भेटणार आहे जर तुम्ही ह्या 5 अपडेटमध्ये किंवा 5 त्याच्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसाल तर मित्रांनो, ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये 5 क्रायटेरिया ते काय आहेत। तर मित्रांनो, आपण पहिली क्रायटेरिया आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला पहिली क्रायटेरिया आहे उत्पन्न। मित्रांनो, हे उत्पन्न सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तर मित्रांनो, आपलं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेलं पाहिजे। तर मित्रांनो, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला हे पैसे भेटू शकतात। तर फक्त हे 5 क्रायटेरियामधलं मित्रांनो हे एक क्रायटेरिया आहे। त्याच्या पुढे सुद्धा आणखी आपल्याला 4 क्रायटेरिया काय आहेत हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आपल्याला उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। जर तुमचं हे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता भेटू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला दुसरा क्रायटेरिया काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपली दुसरी क्रायटेरिया आहे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसता कामा नये। तर मित्रांनो, तुमच्या घरी 4 चाकी वाहन, कार असो काही असो मित्रांनो, 4 चाकी वाहन हे तुमच्या घरी नसले पाहिजे। जर तुमच्या घरी जर 4 चाकी वाहन असेल तर मित्रांनो हे तुम्हाला भेटणार नाहीये। हे आजच्या अपडेटमध्ये आलेलं आहे। जर मित्रांनो जर तुमच्या घरी ट्रॅक्टर वगैरे जर असेल तर ते वेगळी गोष्ट आहे, ट्रॅक्टरला ह्याच्यामध्ये धरलेलं नाही। तर मित्रांनो, ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त जर दुसरं कुठलं वाहन असेल 4 चाकी तर मित्रांनो हे अपडेटमध्ये सांगितलेलं आहे की जर 4 चाकी वाहन असेल तर मित्रांनो तुम्हाला हे भेटणार नाही। 2100 रुपयाचा हप्ता आहे किंवा इथून पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार नाही। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया आता हे तिसरी क्रायटेरिया काय आहे। तर मित्रांनो, आपल्या तिसरी क्रायटेरिया आहे तुमच्या घरामध्ये मित्रांनो तुमच्या घरामध्ये एकही सरकारी नोकरीवाला नसलेला व्यक्ती पाहिजे। ही तिसरी क्रायटेरिया आहे मित्रांनो। जर तुमच्या घरी जर सरकारी नोकरीवाला असेल तर मित्रांनो तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही। ह्याची चेकिंग आता सर्व होणार आहे। जर तुमच्या घरी जर सरकारी नोकरीवाला जर कोणी आढळला तर मित्रांनो ही योजना तुमची बंद होणार आहे। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आहे सरकारी तर मित्रांनो सरकारी व्यक्तीच्या घरी मित्रांनो 1-1, 2-2 जे आहेत ना महिला आहेत तर त्याने मित्रांनो फॉर्म भरले आहेत। तर अशा व्यक्तींना हे भेटणार नाहीत। असे सुद्धा महिला आहेत मित्रांनो जे की स्वतः सरकारी नोकरी असून सुद्धा त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता। तर मित्रांनो अशा व्यक्तींना हे भेटणार नाही, हे लक्षात घ्या। तर मित्रांनो, आपण जाणून घेऊ आता चौथा क्रायटेरिया काय आहे। तर मित्रांनो, चौथा क्रायटेरिया हे आहे की जर मित्रांनो तुम्ही जर इन्कम टॅक्स किंवा मित्रांनो जर तुम्ही टॅक्स जर भरत असाल तर मित्रांनो अशा सुद्धा महिलांना हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तुमच्या फॅमिलीत जर कुणीही जर इन्कम टॅक्स किंवा टॅक्स रिटर्न जर भरत असाल किंवा टॅक्स भरत असाल तर मित्रांनो तुम्हाला ही योजना किंवा ह्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटणार नाही। हे मित्रांनो, आजचा आणखी 5वा आणि शेवटचा अपडेट आहे तुमच्या बँक अकाउंटशी आपल्याला DBT लिंक असणं गरजेचं आहे। हे अगोदरसुद्धा होतं आणि हे आत्तासुद्धा झालेलं आहे। जर तुमचे हे 5 क्रायटेरिया जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तर मित्रांनो हे तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता पडणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही जर कोणत्या क्रायटेरियामध्ये जर बसत नसाल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। जर बसत असाल तर तरीही सुद्धा मित्रांनो तुम्ही नक्की सांगा आणि जरी तुमचे काही ओपिनियन असाल तर मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मित्रांनो, आजचा हे 5 अपडेट होते। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।